बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली, त्याच्यामध्ये त्यांचं प्रमुख काम होतं। आणि त्यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीची जी लोक आहेत की स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेच नव्हती। कुणी सांगावं की स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे। मुळामध्ये त्यावेळेला त्यांचं वेगळंच काम चाललं होतं, ते त्यावेळेला वेगळ्या नावाने त्यांची ओळख होती। परंतु आता जी काही व्यक्तिमत्व आहेत महाराष्ट्राची, देशातली, छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील किंवा सरदार वल्लभभाई पटेल, स्वतःचं काहीच नाही ना यांच्याकडे, स्वतःचं काहीच नाही। मग ही सर्व व्यक्तिमत्व आहेत ती कशी हायजॅक करता येतील? जसं आता बाळासाहेबांचं नाव हे लोक वापरतात, आपले चिन्ह वापरतात, स्वतःच काही नाहीये। मग अशा पद्धतीने हे संपूर्ण राजकारण आहे, आपल्याला ओळखावं लागेल। त्यांच्या अमित शहाच्या वक्तव्याच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांच्या मनामध्ये जी पोटशूळ होती, तर आता ते काय करतात, मोदी 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 मोदी। अरे बाबासाहेब आंबेडकरांचा जर जय जयकार होणार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर जय जयकार होणार असेल तर त्याचा आपण अभिमानच बाळगायला पाहिजे। परंतु नाही, त्यांना ह्या आपल्या दैवतांचा जय जयकार नकोय, त्यांना फक्त स्वतःचा जय जयकार हवाय। आणि त्याच्यामुळे हा पोटशूळ त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे। याचा विरोध आपण करण्यासाठी इथे आलेलो आहोत। संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे। आज लोक थोडीशी घाबरतायत। कशाला घाबरतायत? कारण या यंत्रणा संपूर्ण त्यांच्या बरोबर आहेत। या यंत्रणामधले काही चांगले अधिकारी असतील परंतु ते सुद्धा दबावाखाली आहेत। आपण बघितलं असेल मीडियाच्या माध्यमातून काही न्यायालयाचे आदेश, आपले न्यायाधीशांवर सुद्धा दबाव टाकले जातात। अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आपण वाचतोय, म्हणजे एक वेगळ्या वातावरणामध्ये आपण सध्या आहोत, वेगळ्या वातावरणामध्ये आहोत। याचा हा विरोध नक्की होणार, एक ना एक दिवस याचा मला वाटतं आगडोम, म्हणजे कुणाचं नुकसान व्हावं अशी आमची इच्छा नाही। परंतु हा जो बांध आहे, रागाचा बांध आहे, हा कधी ना कधीतरी फुटणारच आहे। आणि त्यावेळेला मात्र या लोकांना परदेशात जावं लागेल। मी तुम्हाला सांगतो, परदेशात पळावं लागेल यांना। का? तर अशा पद्धतीने आज दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी हा या देशामध्ये केला जातोय आणि या देशाला ते मान्य नाही आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, या लोकांनी ताबडतोब माफी मागितली। देशातून लोक सांगतायत मला की माफी मागा, अजून तुम्ही माफी मागत नाही, उलट तुम्ही काँग्रेसवर आरोप करतायत। काँग्रेसने या माध्यमातून त्या काळामध्ये जे काही निर्णय झाले फार पूर्वी, त्याला त्या वेळेला विरोध करणं आवश्यक असेल, ते चुकत असतील तर, किंवा ते जर चुकत होते त्यावेळेला विरोध झालाही आहे। पण आज म्हणजे उद्धव साहेबांचा तुम्ही जर व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर त्यांनी सांगितलं की काँग्रेसने जर शेण खाल्लं तर तुम्ही पण शेणच खाणार का आता? म्हणजे काँग्रेसचा काय संबंध येतो? तुम्ही आज जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याला लोकांचा विरोध आहे आणि त्याची माफी ही तुम्ही मागितलीच पाहिजे। अजून ते मागायला तयार नाहीये। म्हणजे किती यांचा माज आहे, लक्षात ठेवा। हा माज मात्र आपल्याला उतरवावाच लागेल भविष्यामध्ये। मी आज जाता तुम्हाला सांगतो की हे आज उभा क्रमांक 9चं जे काही आपण आंदोलन आज केलेलं आहे शांततेच्या मार्गाने, प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक भागामध्ये आपण याला विरोध टप्प्याटप्प्याने करणार आहोत। लगेच काय आम्ही उद्याच करणार असं नाहीये। अजून 2-3 दिवस आपण थांबू, अजून एक 4-5 दिवस आपण थांबू, परंतु प्रत्येक ठिकाणी आपण अशाच पद्धतीने शांततेने लोकशाही मार्गाने प्रत्येक भागामध्ये जाऊ। आणि कसं हे चुकीच्या पद्धतीने वागत आहेत हे आपल्याला लोकांना आता सांगायला हवं। आज मी साहेबांची मुलाखत ऐकत होतो, त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं की मुंह में राम आणि बगल में छुरी, ही म्हण आहे की नाही? मुंह में राम म्हणजे भाजपचे जे नकली जे हिंदुत्व आहे ना, हे सुद्धा लोकांना आता आपल्याला, कारण आपल्या आपापसामध्ये भेदाभेद, जातीभेद, धार्मिक भेद, धार्मिक तेढ, मराठी अमराठी, बरोबर की नाही, ह्या सर्व गोष्टी आहेत। हे कसे नकलीपणाने वागलेले आहेत, त्यांचा जो कार्यकाळ आहे त्याची पुस्तिका आता आपण काढतोय, ती सुद्धा घराघरामध्ये पोहोचवायची आणि केवळ लोकांना थोडंसं त्यांची माथी बळकवायची, लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगायचं आणि मतं खेचायची। केवळ मतांसाठी यांचं राजकारण आहे, केवळ सत्तेसाठी यांचं राजकारण आहे। तर आगामी काळामध्ये शिवसैनिक म्हणून आपल्याला अजून जबरदस्त प्रखर भूमिका घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठीची आपल्याला नियोजन करावं लागेल, ते आपण सर्वांनी मिळून करूया। आणि हे या ठिकाणी संपवताना, या आजचा जो निषेधाचा छोटासा कार्यक्रम संपवताना मी पुन्हा सांगतो
मीडियाला पण सांगतो की भविष्यामध्ये आम्ही पुन्हा काही दिवसांनी प्रत्येक भागामध्ये जाणार आहोत, प्रत्येक आम्ही चाळीमध्ये जाणार आहोत आणि जोपर्यंत अमित शहा आणि कंपनी माफी मागत नाही तोपर्यंत निषेधाचा कार्यक्रम आहे तो प्रत्येक वस्तीमध्ये चाळीमध्ये करणार आहोत. चेंबूर, अणुशक्तीनगर, सायन तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही ते करणारच आहोत. आणि मला वाटतं देशामध्ये हे आंदोलन एवढं तीव्र होईल की अमित शहा काय सर्वांनाच म्हणजे भाजपला पण पुढे येऊन मोदीला पण पुढे येऊन माफी मागावी लागेलच आणि मागायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.